बिनविरोध निवडणूक तरीही नोटाचा हक्क हवा. त्या 5 उमेदवारांना मतदारांनी नोटाद्वारे नकार देण्याच्या अधिकाराची मागणी. उमेदवार बिनविरोध निवडून आला म्हणून मतदारांचा नकाराधिकार संपतो का? असा थेट आणि घटनात्मक सवाल उपस्थित करत येथील नागरिक दिगंबर लक्ष्मण गेंट्याल यांनी राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्त तथा निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या 5 उमेदवारांनाही मतदारांनी नोटाद्वारे नकार देण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात जन्माला आलेल्या व भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अमूल्य अधिकार देण्यात आलेला आहे. त्या मतदानाद्वारे किंवा त्या दिलेल्या अधिकारामुळे आम्हाला हवा तसा लोकप्रतिनिधी निवडू शकतो असा अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्यानंतर दिनांक 26 सप्टेंबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पी सत्यशिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मतदारांना नकाराधिकार म्हणजेच नोटा वापरण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर येथील महानगरपालिकेची निवडणूक आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये आत्ता काही नगरसेवक बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत आणि असं समजतंय की आता त्यांच्या विरोधात कुणीच अर्ज भरलेला नसल्यामुळं त्यांच्या संदर्भात मतदान होणार नाही किंवा त्यांना बॅलेट बॉक्सवर घेतलं जाणार नाही. परंतु मी आत्ता राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की हे जे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत यांना सुद्धा तुम्ही बॅलेट बॉक्सवर घ्या. आम्हाला जो नोटाचा अधिकार दिलेला आहे तो नोटाचा अधिकार आम्हाला वापरता येईल. ज्यांना हे उमेदवार पसंत आहेत ते त्यांना मतदान करतील, ज्यांना पसंत नाही ते नोटाला मतदान करतील. परंतु आमचा मतदानाचा अधिकार मात्र त्यामुळं शाबूत राहील. जर तुम्ही बॅलेट बॉक्सवर त्यांना घेतलंच नाही तर आम्हाला जो राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे मतदानाचा तो अधिकार आता आम्हाला त्याचा लाभ उठवता येणार नाही. त्यामुळे जे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांना बॅलेट बॉक्सवर घेण्यात यावं आणि आम्हाला त्याच्यावर नोटाचंही बटन ठेवण्यात यावं. ज्यांना ते पसंत असतील ते त्यांना मतदान करतील, ज्यांना नसतील ते नोटाला मतदान करतील अशी मी ते आता मागणी केलेली आहे. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मला सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागावी लागेल.